नवी मुंबईत खारघरमधील मेडिकवर रुग्णालयाबाहेर मोठा राडा झालाय। कामगार नेते महेश जाधव समर्थक आणि मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। नवी मुंबईच्या रस्त्यावर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानं बराच काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान महेश जाधव यांनी मनसे नेत्यांवर खंडणीखोरीचा गंभीर आरोप केलाय। मनसे नेतृत्वानं मारहाण केल्याचंही त्यांनी सांगितलंय। त्यामुळे जाधव समर्थक विरुद्ध मनसे कार्यकर्ते असा वाद चिघळलाय। तर मनसे नेत्यांनी जाधव यांच्या आरोपांचा इन्कार केलाय। ठाकरे दलाल आहेत, दलाल पैसे गोळा करण्याचा, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे गोळा करायचे, कामगारांना देशोधडीला लावायचे, हे धंदे करतो हा राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे। मला बोलवून कामगारांच्या समोर मारलेलं आहे। आज कामगार ते म्हणत होते आम्ही जात नाही ह्याच्या बरोबर, तर त्यांनी माझ्यावर हल्ला केला। हे आहे पक्ष तुमच्या, ही तुमची शिकवण राजसाहेब पोराला बोलवून मारायचं, कामगाराची बाजू घेतली म्हणून। आज पक्षाच्या कार्यालयामध्ये अनेक कामगार आले होते। त्यांचं तेच म्हणणं होतं की महेश जाधव यांना आमच्या समोर बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे। ज्यावेळी महेश जाधव हे कामगारांच्या समोर आले आणि कामगारांनी ज्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उद्धटपणे त्यांनी उत्तरं दिली, त्यावेळी कामगारांनी प्रक्षुब्ध होऊन त्यांच्यावरती हात टाकला। महेश जाधव यांना माननीय अमित साहेब यांनी बाजूला केलं, त्यांनी त्यांना वाचवलं, तिथून कामगारांपासून वेगळं केलं। यानंतर सुद्धा महेश जाधव जर त्यांच्यावरतीच आरोप करत असतील तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही।